नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस, गारपीट आणि वादळाचं सत्र हे सुरू झालं आहे। या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात हे नुकसान होत आहे। त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा जात आहे। तर अशा शेतकऱ्यांनी आपले जे काही गारपिटीचं जर पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांनी सर्वप्रथम काय करायला हवं की त्यांना जास्तीत जास्त सरकारी मदत मिळू शकेल। तर याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशाच पद्धतीची माहिती, व्हिडिओ, PDF आपल्या व्हॉट्सॲपवरती हवे असल्यास आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्रातील विविध भागामध्ये झालेल्या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। कांदा, द्राक्ष बाग आणि ऊसाची उभे पिके झोपलेले असून भाजीपाला पिके ही जमीनदोस्त झाली आहेत। शेतकऱ्यांचे यामुळे स्वप्न हे उद्ध्वस्त झालेले आहेत। द्राक्ष बागांचा पाला, त्यांना लागलेली द्राक्ष ही पूर्णपणे पडलेली आहेत। मणी भरण्याच्या कालावधीत अवकाळीने दिलेला झटका शेतकऱ्यांना आता कित्येक वर्ष हा त्यांच्या परिस्थितीतून उजरून देणार नाही। रब्बी हंगामही आता वाया जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आता उभा ठाकलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपण लागवड केलेल्या पिकांचा आणि फळपिकांचा विमा काढलेला असेल तर गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने विम्याची तक्रार करणे आवश्यक आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला असेल तर त्यांनी तो जर विमा उतरवला असेल तर त्या पिकाचं तक्रार कशी नोंदवायची, ऑनलाईन तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे आणि आपला विमा आपण जास्तीत जास्त पद्धतीने कसा मिळवू शकतो याच विषयाची माहिती आता आपण बघणार आहोत। त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत जर विमा उतरवला नसेल तर त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचा पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे तोही आता आपण बघणार आहोत। तर आता आपण सर्वप्रथम बघूया की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे तर त्यांनी कशा पद्धतीने आपला जी आहे ती तक्रार नोंदवायची आहे। सर्वप्रथम घटना किंवा नुकसान झाल्यानंतर 72 तास म्हणजे 3 दिवसाच्या आत तक्रार करणे आवश्यक असते। जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली नाही तर भरपाई ही मिळत नाही पिकाच्या नुकसानीची। तर भरपाई मिळवण्यासाठी काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली जी काय आहे ती तक्रार ऑनलाईन पद्धतीने ही नोंदवायची। आता ती ऑनलाईन पद्धतीने कशी नोंदवायची आहे ती आपण आता अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। तर यातील महत्त्वाची टिप सुरुवातीलाही सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी संबंधित हंगामातील पिकाचा विमा भरला आहे केवळ त्याच शेतकऱ्यांना विमा तक्रार करता येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची। आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत। आता सर्वप्रथम बघूया की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी आपली तक्रार ही कशा पद्धतीने ऑनलाईन नोंदवायची आहे। तर ऑनलाईन पद्धतीने विमा तक्रार करण्यासाठी आपण एक स्टेप बघणार आहोत। तर सर्वप्रथमची जी स्टेप आहे तर आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम आपण जे काही प्ले स्टोअर असतं जिथून आपण वेगवेगळे ॲप डाउनलोड करत असतो तर त्या प्ले स्टोअरवरती जाऊन आपण क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप डाउनलोड करायचं आहे। ते ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये त्याला सर्व काही ज्या काही परवानगी असतील, परमिशन, ते जे ॲप मागत असेल ते आपण सर्वप्रथम त्या ॲपला द्यायचे आहे। त्यानंतर दुसरी जी स्टेप असणार आहे ती स्टेप म्हणजे आपण आपली भाषा निवडायची। आपल्याला जी भाषा योग्य वाटेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, जी काही आपल्याला भाषा योग्य वाटेल ती भाषा आपण त्या ॲपमध्ये निवडायची आहे। त्यानंतरचा पर्याय म्हणजे जे काही आपल्या समोर तिथे 4 पर्याय उपलब्ध होतील त्यापैकी 3 नंबरचा पर्याय जो असणार आहे नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा हा पर्याय आपल्याला तिथे निवडायचा आहे। त्यानंतरचा चौथा पर्याय म्हणजे आपल्याला तेथे समोर 5 प्रकारचे विविध पर्याय दिसतील, त्यामधील पीक नुकसान हा पर्याय आपल्याला तेथे निवडायचा आहे। पीक नुकसान हा पर्याय निवडल्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे 2 पर्याय आपल्याला तेथे समोर दिसतील। त्यातील पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा।
मोबाईल नंबर जो काही आपला रजिस्टर मोबाईल नंबर असेल, जो आपण पीक विमा भरताना दिलेला असेल, तोच नंबर तिथे टाकणे आपल्याला अनिवार्य आहे. त्यानंतर आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर सदर मोबाईल नंबरवरती आपल्याला एक OTPचा मेसेज येईल. तो OTPचा मेसेज आपल्याला तिथे सबमिट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो काही आपला आता सध्या खरीप हंगाम चालू आहे तो खरीप हंगाम निवडायचा आहे. वर्ष 2023 चालू आहे ते 2023 निवडायचं आहे. योजना निवडायची आहे. त्यानंतर आपलं राज्य, अशी संपूर्ण माहिती आपल्याला त्या ॲपमध्ये भरायची आहे. त्यानंतरचा भरल्यानंतर आपल्यासमोर नोंदणीचा स्रोत हा रकान्यामध्ये आपल्याला विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आपल्याला आवश्यक आहे. समजा जर आपण एखाद्या CSC सेंटरवरतून जाऊन भरला असेल तर CSC सेंटरचं तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन आपण जर स्वतःच्या मोबाईलवरतून भरला असेल तर तोही आपण पर्याय तिथे सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर विमा फॉर्मवरील पॉलिसी क्रमांक आपल्याला तिथे टाकायचा आहे, जो की आपण पहिल्यांदा पीक विमा काढताना जो दिला आहे तो फॉर्म आपल्याला तिथे, त्याचा जो काही पॉलिसी नंबर आहे तो तिथे आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विम्याची संपूर्ण माहिती तिथे दिसणार आहे. आपण विम्यामध्ये दाखल केलेल्यापैकी कोणत्या पिकाचे नेमकं नुकसान झालं आहे ते तिथे आपल्याला निवडावं लागणार आहे. निवडल्यानंतर फोनवरील लोकेशनचा ॲक्सेस जो आपला ॲप आहे, मोबाईल आहे, त्याला देणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर जो काही आपल्या पिकांचं नुकसान झालेलं असेल, वादळ वाऱ्याचं जे काही फोटोज असतील, नुकसानीचे जे काही फोटोज असतील, त्याचे घटनेचा दिनांक, घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा, नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी, त्याचे फोटो, व्हिडिओ, अशी संपूर्ण माहिती आपल्याला तिथे अपलोड करायची. आणि त्यानंतरचा जो काही शेवटचा पर्याय आहे, सादर करा, या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी काही सर्व माहिती आहे, फोटोज आहेत, ते अपलोड होण्याला सुरुवात होतील. आणि त्यानंतर आपल्याला शेवटी जो काही आपण तक्रार नोंदवली आहे पीक विम्याबाबतची, त्याचा डॉकेट ID आपल्याला तिथे दिसेल. तो आपण डॉकेट ID हा जपून ठेवायचा आहे. आणि या नंबरवरून तुम्हाला तुमच्या तक्रारीचं जे काही विम्याचं स्टेटस आहे ते सुद्धा आपल्याला चेक करता येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पीक नुकसानीची तक्रार नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत करणे हे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून हे वगळण्यात येत असतं. हे पीक विम्याची महत्त्वाची अट असते. म्हणजे जर आपलं नुकसान काल 1-2 दिवसात जर झालं असेल तर आपण लवकरात लवकर, जेवढं शक्य होईल आपल्याला लवकर, तेवढ्या लवकर आपण आपला पीक विमा हा ची जी काही तक्रार आहे त्याची तक्रार लवकरात लवकर नोंदवून द्या. म्हणजे आपण कोणत्याही कायदेशीर अडचणीत येणार नाही किंवा कागदी घोडे ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आपण अडकणार नाही. आपण शेतकऱ्यांचं अगोदरच नुकसान झालं आहे, जर पीक विम्याने जो काही थोडाफार हातभार लागणार आहे तोही लागणार नाही जर आपण 72 तासामध्ये जर तक्रार नोंदवली नाही. त्याच्याकरता लवकरात लवकर आपल्या पीक विम्याची तक्रार नोंदवा. कशी नोंदवायची आता आपण आतापर्यंत बघितलं आहे. शेतकऱ्यांना मोबाईलमधून जर जी काही पीक विम्याची तक्रार आहे त्याला जर जमत नसेल तर ते CSC सेंटर असतील, गावातील एखादे जे काही शिक्षित तरुण असतील ज्यांना या पीक विमा कसा भरायचा याची जर माहिती त्यांना असेल तर त्या तरुणांचं सहकार्य घ्या. किंवा जे काही तरुण पिढी आहे गावातील जी बेरोजगार आहे त्यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे आपलाच जो काही बांधव आहे, शेतकरी बांधव, याला मदत होणार आहे. त्याकरता सर्वांनी हा पीक विमा जेवढा शक्य होईल तेवढा लवकर भरण्याचा हा प्रयत्न करायचा. तर मित्रांनो, हे झालं ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि त्यांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा त्याबद्दलचा. आता सर्वात महत्त्वाचा आणि जी काही आपण महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही पण त्याही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे. तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील यांच्याकडून त्यांच्या पिकाचे पंचनामे करून घ्यायचे आहे. किंवा तेथे आपल्या जर मोबाईलवरती लोकेशन कॅमेरे जर असतील तर लोकेशन कॅमेरा ऑन करून त्या पिकांचे फोटोज काढून ठेवायचे, ज्यामध्ये आपल्याला त्या शेतीचं पिकाचं लोकेशन दिसतं. जे विविध जे काही प्ले स्टोअरवरती कॅमेरे आहेत तेथून ॲप आहे ते डाउनलोड करून ज्यामध्ये आपल्याला पिकाचं लोकेशन दिसेल, डेट दिसेल, अशा प्रकारचे फोटो काढून आपण जतन करून ठेवायचे. त्यासोबतच आपल्या गावातील जे काही तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील यांच्यामार्फत आपण आपल्या पिकांचे पंचनामे त्यांच्या मागे लागून करून घ्यायचं आहे. कारण की ज्यावेळेस नुकसान भरपाई जाहीर होईल शेतकऱ्यांच्या पिकांकरता, कारण की आता मंत्रिमंडळाच्या बैठका होतील, विविध सरकारींचे अधिकारी वर्ग ही आता दौऱ्यावरती निघतील, तर त्यावेळेस आपले पिकांचे पंचनामे झालेले खूप महत्त्वाचं असतं. त्याकरता शेतकऱ्यांच्या मुलांनी, गावातील तरुण वर्गांनी हे पुढे येऊन त्यांच्या गावातील शेतीचे जे काही नुकसानी झाले आहे त्या नुकसानीची पंचनामे आपण करून घ्यायचे. तर मित्रांनो,
आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची, त्यांच्या शेतपिकाचं जर नुकसान झालेलं असेल तर ती तक्रार कशी करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती घेतलेली आहे। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही त्यांच्यासमोर कोणता पर्याय उपलब्ध आहे आणि ते त्याच्यातून कसा पीक विमा नुकसानीचाही लाभ घेऊ शकतात या विषयाची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे। तर मित्रांनो, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपण हा माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे समोर आपल्याला दिसत असेल त्यावरती क्लिक करून आपण आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात। मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।